सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या कपल्स फॉर क्राइस्ट ख्रिस्तासाठी पती पत्नी या परिवारामध्ये आजच्या या प्रार्थनेसाठी स्वागत. आज मला एक कठीण विषय दिलेला आहे की ज्या विषयाला मी पात्र नाही, म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करते, माझ्याकडे हात करून सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी. कारण मी अशुद्ध ओठाची बाई आहे, मी पापी आहे, पात्र नाही. तेव्हा माझा वापर प्रभूने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला थोडंसं निरूपण करण्यात द्यावा, त्याचा पवित्र आत्मा मला द्यावा. म्हणून आपण सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करावी. हालेलुया, 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 हालेलुया. जीसस, 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 टच मी लॉर्ड, टच मी लॉर्ड, जीसस, टच मी लॉर्ड, टच मी लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. थँक्यू जीसस. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा, प्रभूचाच गौरव असो. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, एखादी मोठी प्रतिष्ठित व्यक्ती किंवा राजकीय पुढारी आपल्याकडे येणार असला, उदाहरणार्थ 15 ऑगस्टला म्हणा किंवा 26 जानेवारीला, तर आपण त्याला बहुमान देतो, त्याचा खूप आपण आदर करतो, त्याला मानवंदना देतो. कधी कधी एखादं शहीद झालेल्या बॉडीला देखील आपण, लष्करातला किंवा सैन्यातला, तर त्यालाही आपण मानवंदना देतो. अशा जर माणसांना आपण मानवंदना देतो, मग जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, परमेश्वर, देवाचा देव, देवाधिदेव, अशा परमेश्वराला आपण किती बरं आराधना द्यायला पाहिजे, किती त्याचा बहुमान करायला पाहिजे, त्याला कितीतरी आदराची प्रेरणा द्यायला हवी, त्याची आराधना, बहुमान आणि मानवंदना व्हायलाच हवी. तर आजचा माझा विषय आहे व्हॉट इज वर्शिप. जसं आपण प्रार्थनेमध्ये स्तुती करत असतो, मग आपण आराधना करत असतो, तेव्हा नेमकी आराधना म्हणजे काय, व्हॉट इज वर्शिप, नेमकी आराधना म्हणजे काय आणि नेमकी आराधना कशी करावी आणि त्याद्वारे आपल्याला काय फायदा होतो किंवा आपल्याला काय मिळतं आणि आपण काय करायला हवं, या 3 मुद्द्यावर मी थोडंसं निरूपण करणार आहे. तर आपण बघूया की आराधनेमध्ये अत्यंत आदराची प्रेरणा देणारी, यहोवाला आराधना आणि बहुमान आणि मानवंदना देणारी अशी आराधना असते. तर ह्याच्यामध्ये रिस्टोरिंग ऑ ऑफ गॉड, देवाचा दरारा, जरब, आदर पुन्हा स्थापित करणे, पुनरुज्जीवित करणे, इन्स्पायर्ड वेनरेशन, प्रेरणादायी, स्फूर्तिदायी अशी ही मानवंदना. ह्यासाठी काय करायचं असतं, द गिफ्ट्स ऑफ वंडर अँड ऑवे, ऑवे, ऑ ऑ म्हणजे त्याच्या पायाशी बसावं लागतं. तर अशी ही आराधना. नेमकी आपण आराधना म्हणजे काय त्याच्याविषयी थोडासा विचार करूया. कारण देवाला आराधनेचा यज्ञ करा, जिवंत देवाला जिवंत आराधनेचा यज्ञ करा, ऑफर करा, ऑफर लिव्हिंग सॅक्रिफाईस ऑफ वर्शिप, आराधना आणि मानवंदना अशी या जिवंत परमेश्वराला. आता तुम्हीच मला सांगा की आराधनेसाठी सर्वात महत्त्वाचा उगम किंवा आराधनेसाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक बायबलमध्ये कोणतं असेल. आराधना आपल्याला जास्त अभ्यासाला कुठे मिळते किंवा पाहायला कुठे मिळते, देवाची आराधना करणारे कोण असतात, तर आपलं बायबलमधील सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं पुस्तक प्रगटीकरण. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण बघत असतो की या प्रगटीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात स्वर्गामध्ये देवदूत कशी स्तुती आराधना करतात, देवदूत कशी त्याची आराधना करतात, संतगण त्या 24 आपल्या राजासनावर बसलेल्या देवाधिदेवाला, परमेश्वराला, ही 24 वडीलजन आणि सगळे संत महाजन, महागण आणि सगळे देवदूत कशा रीतीने स्तुती करतात, आराधना करतात, ती आपण त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकातून पाहणार आहोत. या चित्रामध्ये आपण बघतो की सगळे देवदूत ह्या यहोवाला कशा रीतीने मोठ्या प्रमाणात स्तुती आराधना करत आहेत. तर स्वर्गामध्ये ही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात त्याची आराधना चालत असते. आपल्याला माहीत आहे की मंदिरामध्ये जुन्या करारात आपण बघतो, मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात 3 भाग असायचे. त्याच्यातला सगळ्यात आतला गाभा, अंतर्गाभा म्हणजे अतिशय पवित्र असा, ज्या ठिकाणी फक्त देव पिता असतो आणि म्हणूनच तिथे फक्त जो पुरोहित असायचा तो एकटाच प्रवेश करू शकत होता. सामान्य माणसंही 3ऱ्या टप्प्यात बाहेरच्या भागात बसत असत. तेव्हा अशा प्रकारे ही आराधना प्रगटीकरणाच्या आपण पुस्तकात वाचूया. 5वा अध्याय
11 आणि 14. प्रकटीकरण 11 ते 14, 5वा अध्याय. तेव्हा मी पाहिले, तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली, आणि त्यांची संख्या आयुत्यांची आयुते व सहस्रांची सहस्रे होती. तो मोठ्याने म्हणत होता, वधलेल्या कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बळ, सन्मान, गौरव व धन्यवाद हे ह्याचेच योग्य आहे. तसंच प्रकटीकरण 7, 9 ते 12 मध्ये बघा की परमेश्वराला हे दूतगण, संतगण, देवदूत कशा रीतीने आराधना देत आहेत. ह्यानंतर मी पाहिले, तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकरासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकराकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी ह्याच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाचीच आहेत. आमेन. आमेन. सामर्थ्य, बळ ही सर्व युगानुयुग आमच्या देवाची आहेत. अशा या देवाला आपण नेहमीच आराधना दिली पाहिजे. कारण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्राचीन काळी येशू ख्रिस्त येण्यापूर्वी जुन्या करारात आपण बघतो, मोशे म्हणा किंवा जखऱ्या ह्या आतल्या भागामध्ये जात असत, देवाची आराधना करत असत. त्यावेळेला त्यांचा चेहरा पांढरा शुभ्र बर्फासारखा असायचा किंवा सूर्यप्रकाशासारखा असायचा. आपण त्यांच्याकडे पाहू शकत नव्हतो, इतके ते पवित्र असायचे. म्हणजे ती जागा इतकी पवित्र आहे. परंतु नंतर येशू ख्रिस्त आल्यानंतर आपण मत्तीच्या शुभवर्तमानात वाचतो. मत्ती 27, 50, 51 मध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की येशू ख्रिस्त क्रूसावर मरण पावला आणि त्यावेळेला ज्या वेळेला येशू मृत्यू पावला किंवा येशूंनी आपला आत्मा देवाच्या हाती स्वाधीन केला, त्यावेळेला काय बरं घडलं, तर ह्या मंदिरातला जो पडदा होता तो पडदा फाटला. कारण पूर्वी पुरोहित आणि सामान्य भक्त यांच्यामध्ये मोठा जाड पडदा असायचा. आपल्या सामान्य माणसांना त्या पडद्यापलीकडचं पुरोहित काय करतात किंवा त्या ठिकाणी आतल्या गाभाऱ्यामध्ये पावित्र्यामध्ये आपल्याला जाता येत नव्हतं, बघता येत नव्हतं. परंतु येशू ख्रिस्ताने हा पडदा फाडला. पडदा वरपासून खालपर्यंत फाटला आणि आपल्याला सगळ्यांना हे आतलं मंदिर खुलं करण्यात आलं. म्हणजे स्वर्गीय नंदनवन परमेश्वराने आपल्यासाठी खुलं केलेलं आहे. अशा ह्या परमेश्वराला आपण नेहमीच आराधना देऊन त्याचा अधिकाधिक महिमा गायला पाहिजे, महिमा केला पाहिजे. कारण सर्व स्तुतीला आणि महिमेला पात्र असा तो परमेश्वर आहे. मग आता ही वर्शिप आपण कशी करत असतो, तर त्याच्या सान्निध्यात बसणं, फक्त त्याच्या पायाशी बसणं. एरवी आपण स्तुती करताना जोरजोरात गाणी घेतो, जोराने मोठ्याने हालेलुया, गौरव किंवा स्तुती आणि जोरदारपणे करत असतो. परंतु आराधनेसाठी काय करायचं असतं, ॲट हिज फीट, त्याची आराधना त्याच्या चरणाची. बायबलमध्ये म्हटलं आहे, जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र जमतात तिथे मी असतो. तेव्हा परमेश्वर पवित्र साक्रामेंतात, आपण जेव्हा साक्रामेंतासमोर आराधनेसाठी जातो तिथे तर असतोच त्या भाकरीच्या रूपात. परंतु आपण एकटे दुकटे जेव्हा आपल्या कुटुंबात किंवा प्रार्थना संघामध्ये, कॅरिझमॅटिक ग्रुपमध्ये प्रार्थना करत असतो, तेव्हा परमेश्वर आपल्याबरोबर आहे. द गिफ्ट्स ऑफ वंडर अँड ऑ. तर अशा प्रकारे आपल्याबरोबर परमेश्वर असतो आणि म्हणून आपण त्याची आराधना शांत राहून करायची आहे. स्तुतीमध्ये जोरजोराने गाणी म्हणतो, जोरजोरात गौरव करत असतो. परंतु आराधनेमध्ये आपण खाली उतरायचं असतं, शांत बसायचं असतं, त्याच्या पायाशी बसायचं असतं. तिथे आपण विनंत्या नको, मागण्या नको किंवा मोठमोठ्याने स्तुत्या नको. तर तिथे आपण फक्त देवाला उंच करीत राहायचं आहे. देवाला उंचावीत राहणं, फक्त देवाला आणि देवालाच उंच करत राहणं आणि आपण शांत बसणं. अक्षरशः जमिनीवर पालथं पडणं. माझ्या
बंधू भगिनीनो, मला एक आमच्या सांडोर चर्चमध्ये आमची भगिनी मला नेहमी डोळ्यासमोर दिसते. जेव्हा पवित्र मिस्सा चालू असते, फादर पवित्र वस्तू कम्युनियनच्या वेळेला अर्पणाच्या वेळेला उंच धरतात, त्यावेळेला ती आमची भगिनी असा आमचा प्रशांतसुद्धा अक्षरशः जमिनीवर पालथी पडून परमेश्वराच्या आराधनेला किंवा त्याला मानवंदना देत असतात. फादरांनी उंचावलेल्या त्या प्रभूला मानवंदना देण्याची सगळ्यात उत्तम पद्धत म्हणजे अक्षरशः जमिनीवर पालथं पडणं. जमिनीवर पालथं पडल्यामुळे आपण नम्र बनत असतो आणि त्या नम्रतेमध्ये, त्या शांतीमध्ये प्रभू आपल्याला भेटतो. आणि म्हणून अशा ह्या परमेश्वराला आराधना देण्यासाठी आपण शांत बसलं पाहिजे. त्याच्या पायाशी शांत बसणं, मग किती वेळ लागला तरी हरकत नाही. कधी कधी तिची डुलकी लागेल, झोप येईल, तरी देखील परमेश्वर त्याचा वापर करेल. आणि शांत राहून प्रभूची आराधना करत राहायचं आहे. तर शांत बसणं, त्याच्या पायाशी बसणं, तिथे विनंत्या नको, मागण्या नको किंवा कोणत्याही प्रकारच्या कुरबुर नको, कुजबूज नको. तर शांत बसून प्रभूचं ऐकणं. आता तुम्ही म्हणाल की आपण कसं ऐकायचं? कालच आमच्या देवळात फादरांनी, लेस्ली फादरांनी प्रार्थना म्हणजे काय तर सुसंवाद. तर त्या ठिकाणी सुसंवाद म्हणजे ऐकणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण बोलतो, आपण नुसते बोलत राहतो. आराधनेमध्ये आपण न बोलता आपण देवाला बोलायची संधी द्यायची असते. देव बोलतो आणि आपण ऐकतो. जसे एखादे प्रियकर प्रियशी असे एकमेकाशी बोलताना एक बोलतो, दुसरा ऐकतो. किंवा आपण फोनवरून संभाषण करताना दोघंही बोलायला लागले तर कोणाला काहीच कळणार नाही. तेव्हा एकाने बोलताना दुसऱ्याने ऐकायचं असतं. तेव्हा ऐकणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि नेमकं आपल्याला तेच जमत नाही. आपल्याला एक जीभ दिलेली आहे आणि 2 कान दिलेले आहेत, पण आपण एक जीभ जास्त वापरतो आणि 2 कान कमी वापरतो. तेव्हा आराधनेमध्ये आपण कानाचा वापर करायचा आहे अधिकाधिक. ह्या बाबतीत मला लाझरसचा जो आपल्या योहानाच्या शुभवर्तमानामध्ये लाझरसचा दाखला आहे तो आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. लाझरस मेलेला होता, त्याला पुरून 4 दिवस झालेले होते आणि येशू लांब होता. पण तो आल्यानंतर मार्था धावत गेली आणि मार्थाशी त्याचं संभाषण सुरू झालं. परंतु मरिया मात्र घरातच बसून राहिली. तेव्हा मरियेचं ते वाक्य तेव्हा मला ते इतकं भावलं. योहानाच्या शुभवर्तमानात 11वा अध्याय 32वे वचन. मग येशू होता तेथे, मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली. ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. पाया पडली म्हणजेच तिने आराधना केली, जमिनीवर पालथी पडली. तेव्हा ह्या दाखल्यामध्ये मरियेचा जो वाटा आहे, आपण नेहमी मार्था मरियांची तुलना करतो. मारिया आधीपासूनच येशूच्या पायाशी बसत असे जेव्हा जेव्हा येशू तिथे लाजार भेटण्यासाठी त्यांना येत असे तेव्हा. परंतु लाजार मेल्यानंतर सुद्धा तो आला तेव्हा ती पुढे गेली नाही. मार्था माझ्यासाठी कामसू बडबडी पुढे धावली, परंतु मारिया तिथेच बसून राहिली, प्रार्थना करत राहिली, आराधना करत राहिली. आणि येशू जेव्हा घरात आला तेव्हा ती त्याच्या पाया पडली. म्हणजेच आराधनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय आहे? शांत राहून प्रभूच्या पायाशी पालथं होणं, बाव डाऊन होणं, वाकणं, कमरेतून वाकणं, जमिनीवर पडणं. हे कदाचित आपल्याला जड जातं, आपल्याला कमीपणाचं वाटतं. आपल्याला भारी भारी कपडे असतात, आपण देवळात कसं जमिनीवर पालथं पडायचं असं वाटतं. परंतु आमची डॉक्टर स्वेतलाना खरोखरच संपूर्णपणे अगदी लांबलचक अशी जमिनीवर पालथी पडत असते. म्हणजे किती नम्रता, किती तिने स्वतःला किती आपण कमी लेखतो. कारण सगळ्यात उंच कोण आहे? परमेश्वर आहे. त्याला उंच करण्यासाठी आपल्याला नमलं पाहिजे. आपण नमल्याशिवाय त्याला आपण उंच करू शकत नाही. तेव्हा अशा प्रकारे ह्या मरियेचं नमन करणं, मरियेने ही सर्वोत्कृष्ट अशी आराधना केलेली आहे. किंवा बायबलमध्ये जसं प्रगटीकरणात आहे तसं या नव्या करारात योहानाच्या शुभवर्तमानातून मला हा संदेश मिळाला की मरिया अशी आराधना करत होती. किंवा आराधनेचंच फळ म्हणून शेवटी येशूने लाझरसला जिवंत केलं. त्यांचा भाऊ मेला नसता असं ती म्हणाली आणि त्याने शेवटी त्याला जिवंत केलं. तर अशा या आराधनेमध्ये अनेक चमत्कार होतात. केवळ प्रार्थनेने, केवळ स्तुती गौरव करण्याने नव्हे किंवा नुसतं मागण्याने नव्हे,
किंवा डोनेशन देण्याने नव्हे, तर मोठ्या प्रमाणात आराधना करण्यामुळे फार मोठे चमत्कार होत असतात. तर अशा प्रकारचं एक उदाहरण मी आपल्यापुढे मांडू इच्छिते. एक राजा होता आणि तो राजा अतिशय उदार होता. गोरगरीब गरजू लोक त्याच्याकडे मागण्यासाठी येत असत. तर कोणाची जशी जशी गरज असेल तशी ओळखून तो त्याला चांदीचे नाणे देत असे. उदाहरणार्थ समजा एखाद्याची शेती गेली, मग त्याला 4 दिनार द्या किंवा 4 नाणी द्या चांदीची. त्याचा जो सेवक होता तो प्रामाणिकपणे देण्याचं काम करायचा. राजा म्हणायचा त्याला दे, त्याला दे. असे लोक गरजू लोक त्याच्याकडे येत असत, त्यांना तो देत असे. आणि हा चाकर बिचारा प्रामाणिकपणे किती वर्षापासून त्याच्याकडे काम करत होता. एक दिवस चाकराने राजाला सांगितलं, माझ्या मुलीचं लग्न आहे. तेव्हा राजाने विचार केला, मी बाहेरच्या लोकांना 4, 10, 15, 20, 30 दिनार किंवा चांदीची नाणी देतो, मग माझा हा प्रामाणिक नोकर एवढं काम करतो, नियमितपणे माझ्या पायाशी असतो, आज्ञाधारक आहे, आज्ञा पाळतो, सगळं काही ऐकतो माझं, मग त्याला तर मला त्याच्या मुलीच्या लग्नाला गेलंच पाहिजे, त्याला तर मला जास्तीत जास्त दिलं पाहिजे. आणि त्याने त्याला 4, 10, 15, 20 नाही तर 100 सोन्याची नाणी दिली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्या चाकराचा आराधनेचा हा मोठा भाग होता. ह्या जणू काही तो बसून त्याची आराधनाच करत होता. तर जर राजासारखा माणूस, माणसासारखा राजा हा जर आपल्याला चाकरांना इतकं देतो, तर जो सर्वशक्तिमान परमेश्वर, सर्व विश्वाचा निर्माता, ज्याने जग आणि सारी सृष्टी निर्माण केली, ज्याने आपल्याला सगळ्यांना निर्माण केलं, त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे निर्माण केलेला आहे, तो आपल्याला नाही का देणार. तर अशा ह्या आराधनेमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, शक्ती आहे. आणि म्हणून आपण न मागता, कारण त्याने मागितलं काहीच नाही. ते चाकराने सांगितलं माझ्या मुलीचं नुसतं लग्न आहे, त्याने मागितलं नाही मला काय द्या असं, पण राजाने स्वेच्छेने स्वतःहून ते दिलं. म्हणजे अशा रीतीने आपल्या आराधनेचा हा मोठा गौरव आहे, आराधनेचंही मोठं फळ आहे. आणि म्हणून आपण सतत आराधना असली, गौरव आणि स्तुती करायचीच, परंतु त्यापेक्षा आधी आराधनेला वेळ देणं महत्त्वाचं आहे. तर अशी आराधना खूप सामर्थ्याने भरलेली आहे. आराधनेमध्ये खूप ताकद आहे. मात्र आपल्याकडे संयम पाहिजे, आपल्याला ताकद पाहिजे बसायला, वेळ द्यायला. तर पृथ्वीवर आपण पवित्र साक्रामेंतामध्ये येशूला पाहत असतो. येशू जिवंत आहे, त्याची आराधना. तर करंथीकरास दुसऱ्या पत्रातला 3 अध्याय 18 वचन म्हणते 2 कोरियन 3:18 18. परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पडित आहोत. आणि प्रभू जो आत्मा, त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होऊन आपण त्याच्यासारखे समरूप होत आहोत. आपण त्याच्यासारखे समरूप होत आहोत. जसं एखादी बाई आरशात बघते, किंवा एखादा माणूस एखाद्या नटाकडे किंवा एखाद्या नटीकडे एखादी बाई बघते आणि तिच्यासारखं अनुकरण करते, तर आपण परमेश्वरासमोर, साक्षात परमेश्वरासमोर बसल्यानंतर आपला देखील चेहरा परमेश्वरासारखा होणार. की जे तुम्ही वाचता किंवा जे ऐकता किंवा जे बघता तसे आपण बनतो, घडतो. आणि म्हणून आपण बायबल वाचलं, पवित्र ग्रंथ वाचले, पवित्र संतांची चरित्र वाचली, तर आपल्याला संतासारखं व्हायला वाटणार, बायबलसारखं वागायला वाटणार, जगायला वाटणार. आणि म्हणूनच ह्या 2 कोरिंथ 3 म्हटल्याप्रमाणे आपण जे काही बघतो ते देव पित्याला बघत राहिलं पाहिजे आणि त्यासारखं रूप आपण धारण केलं पाहिजे. त्या बाबतीत आपल्याला संत पौलाचं देखील उदाहरण आहे. संत पौल पहिल्या करंथीकरास पत्रामध्ये 11:1 म्हणतो, जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. संत पौल म्हणतो, जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा. शौलाचा पौल झाला आणि तो पौल अक्षरशः देवासारखा बनत गेला, देवासारखा, येशूसारखा. कारण त्याचं वागणं, बोलणं, संदेश देणं, सुवार्ता प्रसार करणं झपाटला. तो सगळा कशामुळे झपाटला, तर हे सगळं साहित्य वाचल्यामुळे, बघितल्यामुळे, येशूला दर्शन येशूने त्याला दिल्यामुळे. तर आपण जे बघतो तसे आपण बनतो. आणि म्हणून आपण देवासारखे बनण्यासाठी, देवाची
लोकांची म्हणजेच आपण संतांची चरित्र वाचणं किंवा संतांचा अभ्यास करणं किंवा बायबलचं वाचन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. हा आराधनेचाच भाग आहे. कारण जितका वेळ आपण त्याच्या समोर बसतो तसे आपण त्याच्यासारखे बनतो. म्हणून आपण त्याच्याकडे बघत बसलं पाहिजे. तर आराधनेमध्ये आपण सतत नुसतं त्याच्याकडे बघणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला एक साधी गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. एक शेतकरी होता. तो शेतावर जाताना येताना सकाळ संध्याकाळ त्याच्या मंदिराच्या दरवाजापाशी, दरवाजे बंद असायचे पण तो दाराशी जाऊन बसायचा. फादर त्याला रोज बघायचे, का रे बाबा बसतो, दरवाजे बंद आहेत, निस्सा नाही, देवळात भक्ती नाही. तू कशासाठी येतो? मी देवाला बघायला येतो, मी देवाला बघायला येतो. म्हणजे तू येऊन नुसतं शांत बसत असे, प्रार्थना नाही, रोजरी नाही किंवा कोणत्याही प्रकारे मागण्या नाही. तर असा हा शेतकरी देवाला भेटण्यासाठी म्हणजेच तो एक प्रकारची आराधना करत होता. तर अशा प्रकारे आपण आराधनेमध्ये जास्तीत जास्त आनंद घेतला पाहिजे, गोडी वाटली पाहिजे. ह्या बाबतीत मला बिशप फुलटन सिंग यांचं देखील एक उदाहरण द्यावंसं वाटतं. ह्या चित्रामध्ये आपल्याला लिटिल गर्ल इन्स्पायर्ड फुलटन सिंग टू मेक अ वॉक. तर या अशा बिशपांना, फुलटन सिंग ह्यांना कशामुळे ह्या आराधनेचं महत्त्व पटलं आणि ते रात्रंदिवस देवाची आराधना करत असत, पवित्र साक्रामेंतासमोर बसत असत. तर एका बालिकेने त्यांना ही प्रेरणा दिली. चीनमध्ये घडलेली सत्य घटना, त्यावेळेला कम्युनिझम झालं आणि सगळी चर्चेस पाडली गेली. एका मोठ्या चर्चवर असाच कम्युनिस्टांनी हल्ला केला आणि त्याची फोडतोड केली आणि त्याच्यामधल्या पवित्र वस्तू ज्या होत्या त्या जमिनीवर फेकल्या गेल्या. त्यांना त्याची पर्वा नव्हती, ते गेले निघून. पण एक मुलगी जी कॅथलिक होती आणि तिला देवाने इतकं इन्स्पायर केलं होतं, इतकं तिला प्रेरित केलं होतं पवित्र आत्म्याने, ती मुलगी, छोटी मुलगी हळूच खिडकीतनं शिरत असे आणि तिने बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणात जवळजवळ 30-31 अशा पवित्र वस्तू जमिनीवर पडलेल्या होत्या. आणि तिला माहीत होतं की त्याला कम्युनियनला आपण हात लावायचं नसते, जरी जमिनीवर पडलं असेल तरी ते फादर आणि पुरोहितानेच उचलायचं असते. तर त्या मुलीने जिभेने कम्युनियन उचललं आणि असं ती हळूहळू रोज एक दिवस येऊन एक तासभर देवाची समोर बसत असे, आराधना करत असे. अर्थात एवढ्या छोट्या मुलीला आराधना पण कळली नसेल, पण ती मंदिरात येऊन बसत असे. तरी एक तिची आराधनाच होती. असं 30-31 दिवसपर्यंत घडलं आणि नेमकं शेवटच्या दिवशी तिला पकडण्यात आलं. त्या कम्युनिस्ट अधिकाऱ्यांनी तिला पकडलं आणि तिच्याविषयी सगळीकडे बोंबाबोंब झाली. तिच्याकडनं सगळं माहिती काढून घेतली. ही मुलगी येऊन जिभेने कम्युनियन चाटून घेत होती आणि त्यामुळे तिथे त्या बिशपांना प्रेरणा झाली. आणि तेव्हापासून बिशप फुलटन सिंग ह्यांनी मोठ्या प्रमाणात आराधनेला भर दिली, मोठ्या प्रमाणात आराधना सुरू केली. ते स्वतः पवित्र साक्रामेंतासमोर बसून आराधना करत असत आणि इतरांना देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात आराधनेची गोडी लावून दिली. तेव्हा आपल्याला आराधनेची गोडी लागणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण आपल्या नातेवाईकाकडे जाण्यासाठी ओढा असतो, उदाहरणार्थ नवी नवरीला माहेरी जाण्याचा ओढा असतो किंवा प्रियकर प्रियसींना एकमेकांना भेटण्याचा ओढा असतो किंवा आपल्याला आपल्या बहिणींना मैत्रिणींना भेटण्याचा ओढा असतो. तर हे कशासाठी होतं? आपलं काय पण आपल्याला मिळतं माहेरी जाऊन किंवा बहिणीकडे जाऊन किंवा मैत्रिणीकडे जाऊन? तर आपल्याला जो आनंद मिळतो, प्रेम मिळतं, समाधान मिळतं, तसंच आपल्याला ह्या आराधनेमधून एक प्रकारे आनंद, देवाचं प्रेम आणि सात्विक असं हे प्रेम आपल्याला मिळतं, समाधान लाभतं, शांती लाभते. तर अशा रीतीने आराधनेचे हे खूप फायदे आहेत आणि आराधना फार महत्त्वाची आहे. आपल्याला ही आराधना करणाऱ्या अनेक संतांची उदाहरणं आहेत आपल्यासमोर. तर त्यापैकी काही संतांची नाव मी आपल्यापुढे वाचते. सर्वच संत रात्रंदिवस आराधना करत असत. दिवसा भरपूर काम किंवा त्यांचं संघटनेचं काम आणि रात्री ते एकांतात बसून आराधना करत असत. संत इग्नेशियस लॉयला ह्याबाबत आपल्याला माहीत आहेत. आताच त्यांचा आपण 31 जुलैला सण केला. मोठ्या प्रमाणात आराधना करणारा संत, ज्या संतांनी मोठ्या प्रमाणात येशू संघाची स्थापना करून जगभर ख्रिस्ती धर्माचा प्रसार केलेला आहे किंवा ख्रिस्ती वाढवलेले आहेत. तसेच संत जोसेफ कुपर्टिनो, ह्याला तर उडणारा संत असं म्हणतात, कारण तो इतकी आराधना करायचा हा संत की तो प्रार्थना करता करता उंच उडला जायचा, वर उचलला जायचा.
मिसा चालू असताना देखील मिसाच्या वेळी तो उंच उंच जात असे. सर्व लोक त्याला बघत असत. सर्वांना ठाऊक होतं आणि म्हणूनच त्यांना विमान प्रवाशांचा आश्रयदाता म्हणून गणलं गेलेलं आहे. तर असा हा उडणारा संत म्हणून प्रसिद्ध आहे. तसंच संत तेरेसा ऑफ अविला, जिला पण डॉक्टरेट मिळालेली आहे चर्चची, अशी आराधनेमध्ये पात्र आणि पुढे होती. संत मेरी ऑफ जीसस, म्हणजेच तिने मरियम नाव धारण केलं, तिचं देखील आराधनेमध्ये नाव उंचावलेलं आहे. संत मार्टिन डी पॉरेस हे त्यांचे देखील आराधनेमध्ये तल्लीन होत असत. मोठ्या प्रमाणात ते आराधना करत असत. तेव्हा आराधना ही खूप महत्त्वाची आहे. ह्या आराधनेमध्ये खूप सामर्थ्य आहे, शक्ती आहे. किंवा साक्रामेंतासमोर बसता आलं तर फारच उत्तम. पण जर साक्रामेंतासमोर बसता आलं नाही तरी आपण जिथे कुठे असतो तिथे आपण त्या आराधनेमध्ये सहभागी होऊ शकतो. उदाहरणार्थ, गाडीतून प्रवास करताना, बसमधून प्रवास करताना, स्वयंपाक करताना, आपली कामं करत असताना, वेगवेगळ्या ठिकाणी चालताना, बोलताना, विश्रांती घेताना आपण देवाच्या नावामध्ये, त्याच्या आराधनेमध्ये अधिकाधिक आनंद घेऊ शकतो. तर आपण अधिकाधिक प्रमाणात देवाची आराधना करणं खूप महत्त्वाचं आहे. हे सगळे संत फ्रान्सिस ऑफ असिसी गुहेत जाऊन तासनतास आराधना करत असत. त्यांची आराधना तर इतकी प्रसिद्ध होती की ते उंचावर जाऊन लोकांसाठी, तर लोक त्यावेळेला बरे होत असत बाहेर. त्यांना माहीत पण नाही मी आराधना करतो, इथे मी देवाशी तल्लीन झालेलो आहे, एकरूप झालेलो आहे, एकजीव झालेलो आहे. आणि बाहेर अनेक रोगी, आजारी, गरजू हे लोक त्याच्या आराधनेने बरे होत असत. असा हा संत फ्रान्सिस ऑफ असिसी, त्याचं कार्य तर अफाट आहे. मोठ्या प्रमाणात त्यांनी ख्रिस्ताकडे आणलेलं आहे आत्म्यानं, ती आत्मे जिंकलेले आहेत. तर असा संत फ्रान्सिस ऑफ असिसी खूपच प्रसिद्ध असा संत होता आणि आहे. पाद्री पियो यांच्या बाबतीत देखील आपल्याला माहीत आहे. त्याच्या अंगावर, हातावर तर येशूसारखे घाय आलेले होते. असं हे पाद्री पियो यांचं देखील कार्य अफाट आहे. तेव्हा अशा संतांसारखं होण्यासाठी आपल्याला देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे. आता आपण याच्यातून काय बोध घ्यायचा, तर आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की आपण जिथे कुठे असो, आपल्या घरात किंवा मंदिरामध्ये, कारण प्रत्येक संत हा जशी मरियेची नेहमी मरियेचा जसा भक्त होता तसाच या पवित्र कम्युनियनद्वारे ख्रिस्त राजाचा भक्त आहे. आणि आपण देखील मरियेबरोबरच या ख्रिस्त राजाची देखील आपण अधिकाधिक, म्हणजे विशेष करून आपण ह्या देवपित्याची आराधनेमध्ये आनंद मानला पाहिजे. कारण देवपिता हा राजासनावर बसलेला आहे. आपण दररोज कल्पना केली पाहिजे की आपल्या घरामध्ये जे आपलं राजपीठ आहे, राजपीठाचं आपण ज्याला पनेलं म्हणतो, तसबिरी म्हणतो, त्याच्यामध्ये येशूच्या काळजाचं चित्र असते, मरियेचं चित्र असते. मग त्यांच्याकडे बघत आपण नुसते शांत बसलो तरी खूप आहे. आणि त्याद्वारे आपल्याला मननचिंतन होऊ शकते, प्रार्थना होऊ शकते. हीच आपली निरंतर प्रार्थना आहे. तर कधी जमल्यास पालथं पडून शांत राहून आपण देवाच्या सान्निध्यात जाण्याचा, जवळ जाण्याचा प्रयत्न करायला हवा. कारण परमेश्वर आपल्याला आपण एक पाऊल पुढे टाकलं तर तो 2 पाऊल पुढे टाकून आपल्याला जवळ घेत असतो, एकत्र आपल्याला लेंगेत घेत असतो. काल मी या टॉकची तयारी करत असताना विचार करत होते की परमेश्वरा, हे टॉक द्यायला मी पात्र नाही, मला काही समजत नाही. मी कम्युनियन स्वीकारते, मी आराधना करते, परंतु मला दाखव की ह्या कम्युनियनमध्ये तू आहेस. मी कल्पनेने मान्य करते, ऐकून मान्य करते, परंतु मला तू दिसू दे. कारण मला अजून कधी मी ऐकण्याचाही कधी प्रयत्न केला नसेल कदाचित, आणि मी बघण्याचाही प्रयत्न केला नाही. परंतु काल मी मनापासून देवाकडे मागितलं. काल शुक्रवार गिरी चर्चची कॅरिझमॅटिक प्रेयर होती आणि फादर रॉबिन काल त्यांनी टॉक पण दिला आणि पवित्र साक्रामेंताचा आशीर्वाद दिला. पवित्र साक्रामेंताच्या आशीर्वादाच्या वेळेला मी अक्षरशः डोळे फाडून त्या कम्युनियनकडे बघतच राहिली होती. देवा, मला तू दिसू दे, याच्यात मला तू दिसू दे, मला तू दिसू दे. आणि खरोखरच मला सांगायला बरोबर वाटत नाही, मी पापी आहे, कारण मला देव कसा दिसला. पण मला त्या कम्युनियनमध्ये येशू ख्रिस्ताचं
जे आपल्या राजपीठातलं काळजा येशूचं चित्र असते, येशूने आपल्या हृदयाला असा हात धरलेला आहे आणि येशू त्याच्यात आहे असं मला दिसत होतं. मी म्हटलं मला भासवत असेल म्हणून मी शेवटपर्यंत बघतच राहिले. नंतर कम्युनियन काढताना फादर जेव्हा पुन्हा वेदीवर चढले आणि उघडलं तोपर्यंत मी बघत राहिले येशू दिसतोय का, आणि खरोखरच मला ते दृश्य दिसत होतं. मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. मी देवाचा गौरव केला. परमेश्वरा तू मला दर्शन दिलं. खरोखरच मी अपात्र असताना मला कल्पनासुद्धा नव्हती मला तो दिसेलच, आणि खरोखरच ते राजपीठातलं जसं चित्र असते तसं चित्र मला कम्युनियनमध्ये दिसलं. येशू ख्रिस्त फादरांच्या हातात असलेल्या त्या पवित्र साक्रामेंटातल्या त्या वस्तूमध्ये, पवित्र कम्युनियनमध्ये ते चित्र मला दिसलं. आणि मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की ख्रिस्ताचं हे कार्य थांबणारं नाही. कारण आपण पवित्र साक्रामेंटाच्या आशीर्वादाच्या वेळेला नेहमी प्रार्थना बोलतो बघा, की मळ्यात काम खूप आहे, कामकरी पाठवावे, येशूच्या शुभवर्तमानाचा प्रसार व्हावा, यासाठी आपण प्रार्थना करूया. वसईसाठी, भारतासाठी प्रार्थना करत असताना आपण ही प्रार्थना बोलत असतो बघा. तर अशा रीतीने आज जरी आपण म्हणतो धर्मगुरू कमी झालेले आहेत, परंतु ह्या प्रार्थनेमुळे, कारण रात्रंदिवस काही कॉन्व्हेंटमध्ये रोज आपण कधीतरी आठवड्याला एकदा साक्रामेंटाचा आशीर्वाद घेतो, किंवा आपण वर्षाला एकदाच 13 तासाची भक्ती करतो. पण त्या वेगवेगळ्या मठवाशी नन्स किंवा सिस्टर्स आणि काही धर्मगुरू, काही ब्रदरहूड स्वीकारलेले मोठ्या प्रमाणात मठामध्ये ही देवाची आराधना करत असतात, परमेश्वराची आराधना करत असतात. आणि त्यामुळेच आज आपल्याला इतकी धर्मगुरूची म्हणजे इतकी टंचाई नाही आहे वाटते तेवढी. कारण जरी आपल्याकडे आता मुलंबाळं कमी आहेत म्हणून धर्मगुरू व्हायला जातात, कमी घेत जात आहेत हे दिसते, परंतु जगामध्ये युरोप अमेरिकेसारख्या देशात, जे पाश्चिमात्य देश आपल्याला वाटत होतं तिथे कोणीच धर्मगुरू होणार नाहीत, परंतु तिथे लहान लहान कवळी तरुण मुलं मुली, इतक्या सुंदर सुंदर गुबगुबी तरुण मुलं मुली हे सेमिनरीत प्रवेश घेत आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांच्यात संख्या वाढत आहे. आता आपल्याकडे कमी झाली आहे, पण त्यांच्याकडे खरंच वाढत आहे. कारण कुठेतरी परमेश्वर हे प्रार्थना ऐकतो. ह्या मठवासियांची, शिष्टांची आपण कदाचित अपात्र असू, आपण कमी पडतो, आपण प्रापंचिक संसारात गुंतलो आहोत, पण ह्या भगिनी, ह्या सिस्टर्स किंवा काही प्रापंचिक अगदी गुडघे संपूर्ण गुंटासारखे झाल्यासारखे, काळे झाल्यासारखे आहेत गुडघ्यावर. कारण ख्रिस्ताची सुवार्ता कशावर चालते? गुडघ्यावर, टेकलेल्या गुडघ्यावर ख्रिस्ताची सुवार्ता चालत आहे. जगात सगळ्या ठिकाणी मिस्सा अर्पण केल्या जातात, कम्युनियन अर्पण केलं जातं. त्या कम्युनियनद्वारे आज सुवार्ता प्रचार होत आहे, प्रसार होत आहेत. सुवार्तेला अंत नाही, सुवार्ता थांबणार नाही आणि सुवार्ता थांबली जाणार नाही. कारण अगदी एकच एक मुलगा असलेली सुद्धा मुलं, किंवा एकुलती एक असलेली मुलगी, अशी देखील देवाने त्यांना पाचारण दिलेलं आहे. किंवा अशा प्रकारे जगात पाचारण आहे आणि तरुणी ह्या पाचारणाला होकार देत आहेत. किंवा आपण त्यांना प्रार्थनेचं पाठबळ देणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पोप फ्रान्सिस यांनी जी पाचारणाची प्रार्थना सुरू केलेली आहे, आम्ही खरं सांगतो, आम्ही दररोज आमच्या रोजरीच्या प्रार्थनेमध्ये ह्या पाचारणाच्या प्रार्थनेची देखील आम्ही गणना केलेली आहे. प्रार्थना देखील आम्ही रोज नित्यनेमाने सगळे बोलत असतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण निदान मनामध्ये ह्या पाचारणासाठी तरुणींना पाचारण यावं, देवाच्या सुवार्तेचं कार्य अगदी अविरत चालू राहावं, म्हणून आपण ह्या पाचारणासाठी देखील ही आराधना खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी मात्र एक गोष्ट महत्त्वाची, आपण आराधना म्हणतो, पण आपण स्वतः देखील तितकंच पवित्र व्हायला पाहिजे. आणि त्याप्रमाणेच अनुवादाच्या पुस्तकात मोशेला जसं सांगितलं गेलं आहे की तुम्ही पवित्र व्हा जसा मी पवित्र आहे. किंवा आपण त्या मोशेला सांगितलेलं आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये नम्रता आणि आज्ञापालन महत्त्वाचं आहे. आज्ञा पाळणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नम्रता धारण करणं आणि आज्ञा पाळणं. माझ्या आज्ञा पाळा, कारण जोपर्यंत आपण आज्ञा पाळत नाही तोपर्यंत आपण आराधनेला पात्र होऊ शकत नाहीत. तेव्हा आराधना खूप महत्त्वाची आहे. आणि या आराधनेमध्ये जिवंत देवाला आपण आराधनेचा यज्ञ सादर करत असतो, तेव्हा आपल्या सर्वांनी मोठ्या प्रमाणात ही अशी खरी आराधना करून देवाला गौरविलं पाहिजे, देवाला आनंदित केलं पाहिजे. आणि यासाठी आपण अनुवादाच्या पुस्तकात 10, 16, 17 मध्ये म्हटलेलं आहे, म्हणून तुम्ही आपल्या
अंतःकरणाची सुनता करा आणि ह्या पुढे ताठ मानेचे राहू नका. कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूचा प्रभू, महान पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करीत नाही किंवा लाज घेत नाही. तेव्हा ऑसम देव यहोवा ह्याची आपण नेहमी आराधना करण्यासाठी त्याच्या पायाशी बसून शांत राहून आज्ञाधारक राहून हे कार्य आपण चालू ठेवलं पाहिजे. तेव्हा ह्यामधून आपल्याला अवॉर्ड काय मिळणार आहे, तर त्यामध्ये मला माझं आवडतं वचन जेव्हा मी प्रथम कॅरिझमॅटिकमध्ये गेले, यशाया 40:31. यशाया 40:31 आपल्याला परमेश्वर काय देतो बघा. आणि आम्ही स्वतः ते पाळतो. मला ते खूप आवडायचं. मी ते लिहून काढलेलं वचन आहे आणि आज प्रशांतने मला त्याची आठवण करून दिली. यशाया 40:31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखानी वर उडतील. ते धावतील तर दमणार नाही, चालतील तर थकणार नाही. पुन्हा एकदा वाच, पुन्हा एकदा. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, हे वचन आपल्या सगळ्यांसाठी आहे. कारण आपण सगळेजण प्रापंचिक आहोत, संसारी आहोत, कामाधंद्याचे आहोत. तेव्हा तोच आपल्याला तो भागलेले तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे कोण? आपण सर्व. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. काय करतील? नवीन शक्ती. आपण किती थकलो भागलो, म्हातारे झालो, आजारी झालो, तरी देखील आपल्याला नवीन शक्ती मिळणार आहे. कारण आपण त्याची आशा धरून आहोत. ते कशी चालतील? गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. आपण म्हणतो ना, आपण चालू शकत नाहीत फास्ट, पण परमेश्वर म्हणतो ते गरुडाप्रमाणे, यशाया म्हणतो ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. असे उडणारे पक्षी आपण पाहिले की नाही? आपले जसे संतांची उदाहरणं मी तुम्हाला दिली, उडणारे संत, तर असेच ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडणारे. तेव्हा आपण सुद्धा सर्व तसेच आहोत. आपण किती धावतो संसारासाठी, प्रपंचासाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी, पैशासाठी. तरी परमेश्वर म्हणतो ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. आपण किती रात्रंदिवस कष्ट करतो, धावतो, पळतो, कामं करतो, पण थकत नाहीत, अविरत कार्य करत असतो. आणि आपण अशा रीतीने काम कष्ट करत असताना सुद्धा मनातल्या मनात ही आराधना चालू करू ठेवू शकतो. ह्यालाच निरंतर प्रार्थना वगैरे म्हणतात. परंतु देवाचं मनातल्या मनात आठवण करणं, त्याच्या कार्याविषयी त्याची स्तुती मनातल्या मनात करणं, त्याने केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणं, त्याने आपल्यावर केलेले अनेक असे जे आपल्यासाठी केलेली महान कृत्य आहेत त्याची आठवण ठेवणं, हेच आपलं देवाला वाहिलेला आधाररूपी यज्ञ आहे, आभाररूपी यज्ञ आहे. आणि त्याद्वारे आपण त्याची अधिकाधिक परमेश्वराला आपण धन्यवाद देत असतो, तर त्याची आपण आराधना ह्याद्वारे अशा प्रकारे करू शकतो. तर आपण आता नेमकं काय करायला हवं? नेमकं आता आपण काय करायचं, याच्यातून बोध काय घ्यायचा? तर बोध एकच की परमेश्वराकडे नुसतं मागत राहण्यापेक्षा त्याने आपल्याला जे काही दिलेलं आहे त्याबद्दल मनातल्या मनात आराधना करणं, देवाची मनातल्या मनात स्तुती करणं, मनातल्या मनात त्याला धन्यवाद देणं, शांत राहून कोणत्याही प्रकारे आवाज गलबला न करता शांत राहणं. काहीच बोलता आलं नाही तरी चालेल. कारण बऱ्याचशा संतांची आपण उदाहरणं पाहिली. ते संत फक्त देवासमोर येऊन बसत असत. मी देवाला बघते, देव माझ्याकडे बघतो. अशा प्रकारे जणू आपल्याला तो देव बघत आहे आणि खरंच तो बघत असतो. तेव्हा आपण त्याला आराधना देण्यासाठी प्रयत्न करूया. निदान दररोज 10 मिनिटं तरी आपण रोजरी आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी करतो त्यातला थोडा वेळ बाजूला काढू आणि नुसते त्याच्यासमोर बसू. मगाशी सांगितल्याप्रमाणे कदाचित डुलकी लागेल, कदाचित कंटाळा येईल, कदाचित आपल्याला दुसरी कामं दिसतील, पण तरी तिथे न बघता येशूकडेच बघत राहा, देवपित्याकडे बघत राहा, मरियेकडे बघत राहा. आपल्या घरामध्ये चॅपल आहेत म्हणा, किंवा ओसरीमध्ये आपल्या हॉलमध्ये पनेलं आहेत, आपली राजपीठाची तस्बिरी आहेत, येशूचं चित्र आहे, दैवदईचं चित्र आहे, क्रूस आहे, किंवा त्याच्याकडे आपण नुसतं शांतपणे बघत राहायचं. किती वेळ झाला तरी चालेल, त्याच्याकडे बघत राहा. आपण निवांत वेळ काढून त्याच्यासमोर बसण्याचा प्रयत्न करूया. आणि खरोखरच परमेश्वर त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची कृपा आणि आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळणार आहे. तेव्हा आपण त्याला धन्यवाद देऊया आणि आराधनेचा
यज्ञ दररोज नियमितपणे थोडा थोडा का असेना हळूहळू वाढवा आणि असा आपण प्रयत्न करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. धन्यवाद.